तर पैठण तालुक्यातील गुलामी संपवणार असं सचिन गाह्याळ यांनी म्हटलेलं आहे। पैठणमध्ये ठाकरेंच्या मनातील आमदार निवडून देऊ आणि गद्दारी संपवू असं देखील गाह्याळ यांनी म्हटलंय। तर ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भुमरेंच्या डोक्यात दारू घुसल्याचं देखील सचिन गाह्याळ यांनी म्हटलं। ठाकरे गटामध्ये सचिन गाह्याळ यांनी आज पक्षप्रवेश केला। आपले पैठण तालुक्याचे जे युवक आहे ते आता राजकीय गुलाम बनत चाललेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवजीच्या प्रेरणेने आपल्याला या तालुक्यातल्या तरुणांची जी गुलामगिरी आहे तर ती पुढे नष्ट करायची आहे। मला आपल्याला सांगायचं आहे उद्धवजी, आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या मनाचा आमदार या तालुक्यातून निवडून देऊ आणि पैठण तालुक्याच्या कपाळावर असलेला गद्दारीचा जो डाग आहे तो पुसून टाकू। उद्धवजी, संस्काराचा फरक कसा असतो, जोपर्यंत तुमच्या सोबत होते तोपर्यंत दारूच्या दुकानात डोक्यात घुसल्या नाही। तुमची साथ सोडली, विनाशकाली विपरीत बुद्धी, दारूच्या दुकानात डोक्यात घुसल्या। या व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही तुमची जी अनैतिक कामे आहेत ती धकू शकत नाही। तुम्हाला दुसरे व्यवसाय सुचले नाही का? पैठण तालुक्यात एखादा उद्योगधंदा आणायचा, त्या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा, शिक्षणाचे कॉलेज खोलायचे, ते धंदे तुम्हाला सुचले नाही। दारूचा धंदा बरा सुचला आणि आता तुम्ही त्या पदावर म्हणतात की हा माझा व्यवसाय आहे।